जय महाराष्ट्र। मी दिलीप सुरवाडे, उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भुसावळ। कालच शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते, मुलुक मैदान तोप खासदार संजयजी राऊत साहेब, त्यांच्यासोबत उपस्थित असलेले माननीय सावंत साहेब आणि इतर ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये काल जळगाव येथे अजिंठा विश्रामगृह, स्वायत्त संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात साहेबांनी बैठक घेतली। या बैठकीमध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आदी मान्यवर उपस्थित होते। माननीय संजयजी राऊत साहेबांनी स्वतंत्रपणे भुसावळच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। येऊ घातलेल्या भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुका आणि त्याचसोबत झेडपी, पंचायत समिती आणि अन्य स्वायत्त संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये साहेबांनी चर्चा केली। भुसावळ नगरपालिकेचा विषय जर घेतला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार, यामध्ये तीळमात्र शंका नाही। नागरिकांच्या माध्यमातून जर विचार केला तर गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून आम्ही शिवसेनेतर्फे नगरपालिकेच्या विरोधात पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, रोड, गटारी, इतर विकासाची कामे असतील, त्या सर्व विषयाला धरून अनेकदा आंदोलनं केली। भुसावळ नगरपालिकेचा कारभार हा तसा अकार्यक्षम आणि भ्रष्ट पद्धतीने चाललेला कारभार आहे। या कामामध्ये दुरुस्ती होण्याकरता शिवसेनेने अनेकदा निवेदनातून मागणी केली, परंतु नगरपालिकेचा कारभार आणि संबंधित तिथे कर्मचारी, अधिकारी हे नागरिकांच्या दृष्टीने म्हणावं तसं काम करताना दिसत नाही। पिण्याचा पाण्याचा प्रश्न तर अत्यंत गंभीर आहे। 10 ते 15 दिवस पिण्याच्या पाणी लोकांना मिळत नाही। विकासाच्या नावाखाली जी कामं होतात ती अत्यंत निकृष्ट दर्जाची होतात। मग ती रोडची कामे असतील, स्टेडियमची कामे असतील, इतरही कोणती विकासाच्या नावाखाली चालणारी जी कामं आहेत ती करोडो रुपयाची कामं आहेत, परंतु त्या कामाचा दर्जा हा निकृष्ट असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला साजेसं त्यांचं जे चारित्र्य आहे, मग ते महिलांच्या विषयाच्या बाबतीत असो, भ्रष्टाचाराच्या बाबतीत असो, का अन्य नावानी लोकांच्या हिताच्या नावाखाली चालणारी कामे असो, त्या सर्व कामांमध्ये जो अकार्यक्षमपणा, भ्रष्टाचारी वृत्ती ही सातत्याने दिसून आली आहे। आणि त्यामुळे सामान्य जनता, शेतकरी वर्ग, नागरिक, रहिवासी, बंधू भगिनी या सर्वांना ज्या पद्धतीने एक अकार्यक्षमता दिसून येत आहे, भ्रष्टाचार दिसून येत आहे, लोकांच्या निगडीत लोकांच्या अत्यावश्यक ज्या सेवा आहेत त्या पुरेशा मिळताना दिसत नाही। अमृत योजनेसारखी पिण्याच्या पाण्याची जी योजना आहे ती अजूनही कामाला म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही। त्यामुळे अमृत योजना ही जर 2 वर्षात पूर्ण झाली नाही तर लोकांना पिण्याच्या पाण्याला गंभीरपणे एक संकट म्हणून तोंड द्यावं लागणार आहे। आणि त्यामुळे अन्य लोकांचे जे पिण्याच्या पाण्याचे जे भ्रष्ट व्यवहार 2 वर्षानंतर दिसून येतील। आणि म्हणून मी आपल्या नागरिक बंधू भगिनींना विनंती करतो
की आपण अमृत योजना आणि अन्य तत्सम जी विकासाची कामं आहेत त्याकडे लक्ष द्यावे आणि ती चांगल्या प्रकारे कशी होतील याकरता आपण जागरूकतेने लक्ष घालावं. आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला माननीय संजय राऊत साहेबांनी जो आदेश दिला आहे त्या आदेशानुसार शिवसेना ठाकरे पक्ष हा भुसावळ नगरपालिकेचे निवडणूक अत्यंत उत्साहाने आणि धडाडीने कार्यक्षमपणे लढणार आहेत. तरुणांना, शिवसैनिकांना आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना या भ्रष्टाचाराविरुद्ध आणि विकासाच्या कामासाठी लढणारे जे तरुण होतकरू आहेत, होतकरू तरुण आणि अन्य वर्गसुद्धा त्याच्यामध्ये आहे, त्यांना आम्ही शिवसेनेतर्फे निश्चितच संधी देऊ. अशा या तरुणांनी शिवसेनेशी संपर्क साधावा, शिवसेनेच्या माध्यमातून या होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे अशा प्रकारचं शिवसेनेच्या वतीनं आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून माननीय उद्धव साहेबांच्या आदेशाने आम्ही सामान्य आमच्या भुसावळकर जनतेला आवाहन करतो की आपण या बाबतीमध्ये निवडणुकीत योग्य ते सहकार्य करावे आणि या भ्रष्ट कारभाराला बाजूला करून भुसावळकर जनतेला पिण्याचे पाणी आणि अन्य सुखसुविधा मिळण्यासाठी नगरपालिकेमध्ये सहकार्य करावे. आपल्या शिवसेनेच्या ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना संधी द्यावी अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.